नमस्कार मित्रांनो, इजी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे हे पाहणार आहोत. मल्टिप्लिकेशन गुणाकार 5 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे. 50,437 गुणिले 268. याच्यामध्ये 1 2 3 4 5 अंक आहेत आणि हा गुण्य हा गुणक याच्यामध्ये 1 2 3 अंक याच्यामध्ये. तर पहिल्यांदा आपण एककाने गुणू. 8 एकक, 8 एककाने 7 ला, 8 एककाने 3 ला, 8 एककाने 4 ला, 8 एककाने 0 ला, 8 एककाने 5 ला गुणणार आहोत. आणि पहिला जो गुणाकार आहे 8चा तो इथे लिहिणार आहे. त्यानंतर 6 म्हणजे 60, 60चा गुणाकार इथे लिहिणार आहे. आणि 2 म्हणजे 200, 200चा गुणाकार आपण इथे लिहिणार आहे. 7 8 गुणा आपण 7 8 56 दिसतो आपल्याला गुणाकार किती केला तो नाही का. 7 8 56, 56 पैकी इथं 56 लिहिलंय. त्यातला हा 6 आहे ना, 6 इथं लिहिला आपण. 5चा हा हातचा पुढे घेणार आहे आपण. 8 त्रिक 24, हातचा आपला आधीचा 5 आहे. 5 आणि 4 9, 0 आणि 2 2च. इथं आपण 9 इथे घेणार आहे आणि 2 हातच्या पुढे घेणार आहे. 8 चौक 32, 32 आले. त्यातला हा 2 इथं लिहिणार आहे आपण. 0 इथं घेणार आहे. 2 आणि 2 4, 0 आणि 3 3च. 34 आले. त्यापैकी हा 4 आपण इथं लिहिणार आहे आणि हा 3 पुढे हातचा घेणार आहे. 8 0, 8 0 0, 0 आला. 0 आणि 3 3च, 3 आले. 3 ते घेणार आहे आपण. त्यानंतर 8 8 8चा गुणाकार 5 पर्यंत. 5चा 8 पंचे 40. आता इथं हातचा येणार नाही, आपण हा इथं घेतलाय तो. मग 40 40 लिहिला. आता संख्या आपल्या गुणण्याची संपलेली आहे. मग शेवटचा गुणाकार आपण सगळा घेणार आहे. 0 आणि 4. आता आपण एककाने गुणलं. आता 6 या दशकाने गुणायचं आहे म्हणून इथं आपण 0 घेऊ. पहिल्यांदा 6 ने गुणायचं म्हणजे दशक आहे. 6 दशक आहे. 6 गुणिले 7, 6 7 42. तर आपण 42 खाली घेतले. त्यातला हा 2 आपण इथं लिहू. 2 बरोबर याच्या खाली घ्यायचा. त्या अंक खाली बरोबर एका खाली एक अंक मांडायचा म्हणजे चुकत नाही. आता 4 उरले. हातचे पुढे घेणार आपण. 6 गुणिले 3, 6 त्रिक 18. इथं 18 आले. आधीचे आपले 4 आहे तर हातचा मिळू आपण. 4 आणि 8 12, हातच्याला 1, 1 आणि 1 2, 22 आले. त्यातला हा 2 आपण इथं घेणार आहे बरोबर याच्या खाली. आणि हा जो 2 उरला इथं पुढे घेणार हातचा. 6 चौक 24, इथं 24 आले. आधीचा आपला हातचा 2 आहे, 2 इथे घेतला. 2 आणि 4 6, 0 आणि 2 2च, 26 आले. त्यातला 6 आपण इथे घेणार आहे. 6 बरोबर याच्या खाली. 2 उरला, 2 पुढे हातचा घेणार आहे आपण. 6 0 0 आला. आणि हातचा किती आपला आधीचा 2 आहे. बेरीज केली 2 आले. 2 इथं लिहिले. हे संपले. आता त्या 6 ने 5 ला गुणणार आहे. 6 पंचे 30. आता गुणण्याची संख्या आपल्या संपलेल्या सगळ्या. मग इथं 30 खाली लिहू. म्हणजे सगळी ही संख्या आपण सगळी इथं लिहू. 0 आणि 3 म्हणजे आपण 8 ने गुणलं, 6 ने गुणलं. आता 2 ने. 2 हा काय आहे? 2 हा शतक आहे. 2 हा दशक. 2 हा शतक आहे. 1 शतक म्हणजे 100, 2 शतक म्हणजे 200. हा इथं 200 याचा गुणाकार आपण इथे लिहिणार आहे. म्हणजे 2 शतक असल्यामुळे आपण काय करणार आहे? 2 शून्य घेणार आहे. 1 0 2 0. त्यानंतर या 2 ने 7 ला गुणणार आहे. 2 7 14, 14 आले. 14 इथे लिहिले. त्यापैकी हा जो 4 आहे आपण इथे लिहिणार आहे. 4 इथं आला. हा जो 1 उरला हातचा पुढे घेणार आहे आपण. 2 त्रिक 6, 6 आले. अधिक आपला हातचा 1 आहे. 7 झाले. 7 झाले. त्याच्यानंतर
या दोन्ही 4ला गुणणार आहे. बेचोक 8. हाचा काही नाही मग 8 इथं येईल. 8 हा पण इथं घेऊ. बे 0 0 0 येईल इथं. हा 0 आला इथं. तर 0 घेऊ आपण. इथं हा गेला. त्याच्यानंतर 2 ने 5ला गुणून बे 5 10. बे 5 10. 10 इथं लिहिले. आता गुणाकाराची संख्या सगळ्या संपलेल्या आहे. आपण काय करू इथं 10च्या जागी इथं 0 इथं 1 आलं आणि या तिघांची बेरीज करू. 0 6 से 6. 2 9 11. हाच्याला 1. 1 आणि 4 5 आणि 2 7 आणि 4 11. हाच्याला 1. 1 आणि 7 8 आणि 6 14 आणि 3 17. हाच्याला 1. 1 आणि 8 9 आणि 2 11. हाच्याला 1. 1 आणि 4 5. 3 आणि 3 1 1. 1,35,17,116 अशा प्रकारे गुणाकार आला. जर आपण असं वेगवेगळा लिहिला गुणाकार तर गुणाकार आपला चुकत नाही आणि हातच्याचा आपण जेव्हा धरतो तो पण चुकत नाही. प्रत्येक दिसतं आपल्याला, प्रत्येकाचा गुणाकार दिसतोय, हातचा पुढे घेतला ते दिसतोय आपल्याला. त्यामुळे अशा पद्धतीने जर गुणाकार केला तो गुणाकार आपला चुकणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.